यानंतर बघूया देशात पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं आणि पूर्व विदर्भात अंदाजे 60% मतदान झालंय। देशात 343 पैकी 543 पैकी एकूण 91 मतदारसंघात आज मतदान झालं आणि यापैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ईशान्येतील राज्य आणि काश्मीरमधील 2 जागांचा समावेश होता। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींसह अन्य नेत्यांनी आपला हक्क बजावलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज 2 मतदान पथकांवर हल्ले झाले। पुरसलगोंदीच्या मतदान केंद्रावरून पथक निघाल्यानंतर त्यांच्यावर आयईडी स्फोटाने हल्ला केला गेला आणि यात 3 जवान जखमी झालेत, पण सुदैवाने कोणी जखमी झालं नाही। तर दुसरीकडे धानोरा तालुक्यातील तुंबडी कसा मतदान केंद्रावरील मतदान पथकावर माओवाद्यांनी गोळीबार केलाय। 3 ते 4 राऊंड फायर केल्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे माओवादी जंगलात पळाले। छत्तीसगड आणि गडचिरोलीत अतिसंवेदनशील भागांमध्ये हेलिकॉप्टरने ईव्हीएम मशीन्स परत नेली गेली। माओवादी प्रभावित भाग असल्यामुळे ईव्हीएमला कुठल्याही परिस्थितीत नुकसान पोहोचायला नको म्हणून निवडणूक आयोगाने ही खबरदारी घेतली। आणि आता इतरही बातम्या अगदी झटपट सुरुवात करूया। देशातीलच नाही तर जगातली सगळ्यात कमी उंचीची तरुणी म्हणून ओळख असलेली ज्योती आमगेनंही आज मतदानाचा हक्क बजावलाय। ज्योती नागपुरातल्या मतदान केंद्रावर पोहोचली आणि थेट टेबलवर उभी राहून तिनं मतदानाचा हक्क बजावलाय। ज्योती ही 25 वर्षांची असली तरी तिची उंची फक्त 63 सेंटीमीटर म्हणजे 2 फूट इतकीच आहे। ज्योतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे आणि यावेळी स्वतः मतदान केल्यानंतर ज्योतीनं इतर मतदारांनाही मतदानाचं आवाहन केलं। काश्मीरच्या बांदीपोरामध्येही अनेक दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतदानाच्या आड आधी कोणतंच आव्हान किंवा अडचण येऊ देणार नाही अशी भावना या मतदारांनी व्यक्त केली आहे। दिव्यांग व्यक्तींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये काळजी घेतली गेली। मग रॅम्प बनवणं असो किंवा मग व्हीलचेअरची सोय, निवडणूक आयोगानं कोणतीच कसूर ठेवलेली आढळली नाही। वर्ध्यामध्ये 85 वर्षांच्या आजींनी आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावला। वयोमानानुसार त्यांना चालताना थोडा त्रास होतो, पण वय आड न येऊ देता या मतदान केंद्रावरती त्या आल्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्यानं मतदान केलं। आपल्यातील काही जण मतदानाला जायचा कंटाळा करतात, पण या आजींचा निग्रह अशांसाठी प्रेरणेसोबतच डोळ्यातील अंजनही ठरेल हीच अपेक्षा। गोंदियातील कारंजा गावात राहणाऱ्या देवीदास उराडे या नवरदेवानेही आज मतदान केलं। उराडे यांनी आपली वरात थेट मतदान केंद्रावर नेली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर इंदोरा या गावातील पितांबर जेंठे यांनी लग्नाआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं। लग्नाला जाण्याआधी आपली मतदानाची जबाबदारी आणि त्या संदर्भातला हक्क बजावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जबाबदार नागरिकाप्रमाणे मतदान केलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये आज महिला राज दिसून आलाय। इथल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस या दोघीही महिला आहेत। जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे तर पोलीस अधीक्षक विनीता साहू आहेत। जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून 2 महिला शक्ती केंद्र शहरात स्थापन करण्यात आली होती आणि या दोन्ही मतदान केंद्रांमध्ये सगळ्या महिला कर्मचारी होत्या। आंध्र प्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागलं। जगमपेत्ता या मतदारसंघात वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक उडाली। जगमपेत्ता मतदारसंघातल्या राजमपालमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली। या बाचाबाचीचं पर्यवसन धक्काबुक्कीत झालं। तर कर्नाटकमधल्या गजल्लागोरमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि प्रचारामुळे गजल्लागेर गावात जत्रेचं स्वरूप आलं होतं। पुढे पोया दिवसभर सुरू असलेला काँग्रेसचा लेझर शो संध्याकाळी संपलाय। राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं पत्रच लिहिलं नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं। तर असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आणि त्यामुळे मीडियात ते पत्र कोणी पसरवलं हा प्रश्न आता उपस्थित झालाय। राहुल गांधींच्या कपाळावर लेझर किरण, काँग्रेसच्या लेटर हेडवर पत्र आणि सह्या। पत्र लिहिलं नसल्याचा काँग्रेसचा दावा, लेझर नव्हे तर मोबाईलचा लाईट।
कोणी केला काँग्रेसचा लेझर शो? काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पत्रकारांसोबत संवाद साधत असताना त्यांच्या कपाळावर तब्बल 7 वेळा लेझर सदृश्य प्रकाश दिसला. ही दृश्य पाहून काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. पण हा मोबाईलचा लाईट होता. मोबाईलचा लाईट राहुल गांधींच्या कपाळावर रिफ्लेक्ट होत होता. त्यातच काँग्रेसनं थेट गृह मंत्रालयाला लिहिलेलं पत्र मीडियात आणि सोशल मीडियात व्हायरल झालं. मात्र पत्रात अहमद पटेल, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला या 3 नेत्यांच्या सह्या होत्या. झालेल्या प्रकाराबाबत त्या पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली होती. पण ते पत्रच बनावट असल्याचं स्पष्ट झालंय. कारण असं पत्रच लिहिलं नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. कांग्रेस ने बिल्कुल कोई चिट्ठी नहीं लिखी है. Not yet received any letter regarding the alleged breach in security of Congress President Rahul Gandhi. However, as soon as MHA's attention was drawn to reports that there was an incident of green light being pointed at him yesterday in Amethi, the director SPG was asked to verify the factual position. मियाँ बीवी राजी तो क्या करेगा काजी. कंप्लेनेंट कह रहा है कि कंप्लेंट नहीं की. इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर कह रहा है कि कंप्लेंट कोई आई नहीं. काँग्रेसकडून कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं गृह मंत्रालयानेही सांगितलं. काँग्रेसच्याच कॅमेरामॅनच्या मोबाईलचा लाईट राहुल गांधींच्या कपाळावर रिफ्लेक्ट होत होता असंही गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं. त्यामुळे दिवसभर खळबळ माजवणाऱ्या या लेझर शोवर अखेर प्रकाश पडला. पण काँग्रेस नेत्यांच्या सह्यानिशी ते लेटर कोणी व्हायरल केलं यावर अजून प्रकाश पडलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.